नमस्कार मित्रांनो, रेशन कार्ड धारकांसाठी भारी अपडेट. सावध व्हा, नाहीतर धान्य बंद. अरे वा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही रेशन कार्ड धारक आहात ना? तर हे ऐका, सरकारने आता रेशन व्यवस्थेत मोठे बदल केले. जर तुमच्याकडे 2.5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल किंवा कार ट्रक सारखी 4 चाकी गाडी असेल तर तुमचं मोफत धान्य आता बंद होणार. होय, अगदी खरं. 10 निकष लावले आहेत आणि या तपासणीत जर तुम्ही बसलात तर धान्य थांबेल. मी सगळं सविस्तर सांगतो, शेवटपर्यंत ऐका आणि कुटुंबाला सांगा. देख रे मित्रांनो, ही सगळी गोष्ट आहे मिशन सुधारची. राज्य सरकारला रेशनची व्यवस्था स्वच्छ करायची, म्हणजे जे खरंच गरजू आहेत त्यांच्यापर्यंत धान्य पोहोचावं आणि जे श्रीमंत किंवा अपात्र आहेत त्यांचा लाभ थांबवावा. गेल्या वर्षी किती सरकारी तक्रारी आल्या सरकारकडे. मोठ्या शेतकरी कार चालवणारे लोक सुद्धा रेशनचा धान्य घेऊन बसलेले, त्यामुळे गरिबांना न्याय मिळत नव्हता. आता डिजिटल डेटा वापरून ॲग्रिस्टॅक्स सारख्या योजनेचा जमीन रेकॉर्डवरून सगळी तपासणी होते. पुण्यात तर भारी गोष्ट झाली. 4,76,000 रेशन कार्डाची छाननी सुरू. आधीच 68,000 लोकांचे धान्य बंद झाले. आणि हे फक्त पुणे नाही, संपूर्ण महाराष्ट्रात 36 जिल्ह्यात ही मोहीम चालू आहे. पुरवठा अधिकारी घरी येऊन तपासणार, आधार चेक करणार. आता मी तुम्हाला हे 10 निकष एक एक सांगतो, अगदी सोप्या शब्दात. पहिला निकष, जमीन. तुमच्या कुटुंबातल्या सगळ्यांच्या नावावर मिळून 2.5 एकरापेक्षा जास्त जमीन असेल तर धान्य बंद. उदाहरणार्थ, तुम्ही शेतकरी आहात पण जमीन जास्त आहे तर रेशनचा लाभ घेता येणार नाही. सरकार म्हणतं तुम्हाला गरज नाही. दुसरा, 4 चाकी वाहन. घरात कार असेल, ट्रक असेल, JCB असेल, ट्रॅक्टर असेल किंवा टेम्पो असेल तर तपासणी होईल. उत्पन्न किती ते बघितले जाईल. म्हणजे श्रीमंत आहात तर धान्य का घ्यायचं. तिसरा, उत्पन्न. पिवळं किंवा केशरी रेशन कार्डसाठी उत्पन्नाची मर्यादा आहे. त्यापेक्षा जास्त कमाई असेल, म्हणजेच लाखो रुपये महिन्याला, तर कार्ड रद्द. तुमचं घर चांगलं आहे पण तरी रेशन का घेताय. चौथा, कंपनी डायरेक्टर. कुटुंबात कोणी कंपनीचा संचालक किंवा डायरेक्टर असेल तर धान्य बंद. मोठे व्यवसाय करणारी लोक रेशन घेऊ नयेत. पाचवा, डुप्लिकेट कार्ड. एकाच घरात 2 रेशन कार्ड असतील आणि दुप्पट धान्य घेत असाल तर दोन्ही रद्द. एक कार्ड जमा करा रेशन दुकानात. 6वा, 6 महिन्यात धान्य न घेतलं, मागील 6 महिन्यात रेशन दुकानातून काहीच घेतलं नसेल तर कार्ड आपोआप बंद. पुन्हा सुरू करायचं असेल तर तहसीलदाराकडे अर्ज करा, पडताळणी द्या. 7वा, संशयास्पद आधार. आधार क्रमांक बाहेरच्या राज्याचा वाटतो किंवा शंका असेल तर कार्ड रद्द. 8वा, 100 वर्षापेक्षा जास्त वय. आजोबा आजी 100 पेक्षा जास्त वयाचे असतील तर त्यांचा जिवंत असल्याचा पुरावा द्या. मृत झाल्यास नाव काढा, नाहीतर फसवणूक वाटेल. 9वा, 18 वर्षाखालील एकमेव बालक. फक्त लहान मूल असेल, आई वडील नाही, असं कार्ड असेल तर विशेष तपासणी. तसेच बोगस सापडले बरेच लाभार्थी. 10वा, कुटुंबांचं एकत्रित उत्पन्न. सगळ्यांचं मिळून उत्पन्न जास्त असेल तर अपात्र. मित्रांनो, हे 10 निकषात जर तुम्ही अडकलात तर 1 फेब्रुवारीपासून धान्य बंद. KYC करा, म्हणजे आधार लिंकिंग सर्व सदस्यांसाठी. पुरवठा अधिकारी घरी येतील. कागदपत्र तयार ठेवा. मृत व्यक्तीचं नाव काढा. डुप्लिकेट बंद करा. सरकार म्हणते ही मोहीम संपल्यावर खऱ्या गरिबांना जास्त धान्य मिळेल. तुम्ही काय करा, ताबडतोब रेशन दुकानात जा, KYC करा, माहिती चेक करा, नाहीतर नको